बाप लेकांनी मिळूनच ठरवलं की ॲव्हरेज जनावरांपेक्षा ब्रीडिंगची जनावरे आपण तयार करू, पारंपरिक गोठा व्यवसायापेक्षा आधुनिक प्रयोग याच गोठ्यामध्ये करू असं ठरवलं आणि त्यांनी करून सुद्धा दाखवलं. याचा फरक असा पडला की ॲव्हरेज जनावरे तितकाच चारा खातात, त्यांच्या मागे कष्टही तितकेच घ्यावे लागतात. पण तेच ब्रीडिंगचं जनावर असेल तर त्याच चाऱ्यात जास्त दूध देतं, त्यामुळे उत्पन्न जास्त वाढतं. साधारणतः 5 ते 10 लिटरचा यामध्ये फरक सुद्धा दिसतो. या गोठ्यात 18 गायींपैकी आता 6 गायी दूध देणाऱ्या आहेत. या शेतकऱ्याचं इतकंच म्हणणं आहे की यामागे व्यवस्थापन जर चांगलं असेल तर ते 3 ते 5 लिटर दूध देणाऱ्या गायी परवडण्यापेक्षा आपण यांसारख्या गायी तयार कराव्यात. त्यामुळे जर तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल तर आधुनिकतेची कास धरलीच पाहिजे. या गोठ्यात सर्वात जास्त दूध देणारी गाय ही 45 लिटर दूध देते. हाच फंडा जर इतर शेतकऱ्यांनी आजमावला तर नक्कीच त्यांचा व्यवसाय चांगला होऊ शकतो आणि गोठा व्यवसाय निश्चितच परवडू शकतो असं या तरुण शेतकऱ्याचं म्हणणं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा.